नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. कर्तव्यदक्ष दमदार पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते विकास कामांचे सौदानी मालेगाव नाशिक येथे भूमिपूजन 2/9/2024 रोजी मालेगाव तालुका जिल्हा नाशिक येथील सौदानी येथे विविध कामांचे भूमिपूजन दमदार कर्तव्यदक्ष पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सदानंद दाते साहेब, CBI महाराष्ट्र प्रमुख PI मगर साहेब, विशाल सोनवणे, तहसीलदार मालेगाव पवन सर, मनोहर बापू, प्रमोद निकम, सरपंच पंकज ओशवाल, चंदूदादा देवरे, माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते सौदानी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भूमिपूजन व गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अशा अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. मंत्री महोदय साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. गावकऱ्यांच्या समस्या सर्व मंत्री महोदयांनी सोडवल्या म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं व नारळ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. गावागावात चर्चा फक्त भुसे साहेब हेच निवडणुकीत मोठ्या मताने निवडून येतील ही चर्चा चालू आहे, कारण त्यांचे विकास काम संपूर्ण मतदारसंघात 90% पूर्ण झाला आहे असे मंत्री दादाजी भुसे तालुक्यातील जिल्ह्यातील भूषण आहेत अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. छत्रपति शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, दादा भुसे आगे बढ़ो, दादा भुसे आगे बढ़ो. चला माऊली चला या मिलिंदा या मिलिंदा चला मिलिंदा पुढे या चल मिलिंदा फोटो घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुढे घे बाया पुढे या. चला ते पुढे या. काय डायरी हळू मारा. चलो 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 धन्यवाद. भैया पेढे द्या वाटून. पुष्पाणी समर्पयामी. दादा इकडनं आले असतो.
सकल उपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि ऋतोत्कालोद्भव पुष्पं समर्पयामि पुष्पांतरणेन छत्रपति शिवाजी महाराज की जय। दादा भूसे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। किरण या पुढे किरण नेते चलो काही नाही चंदूदाई गणपती बाप्पा मंगलमूर्ती किशोर आबा या हो पुढे किशोर आबा यानंतर आदरणीय चंदू देवरे यांचा यथोचित सत्कार सन्मान श्री दादासाहेब सुरवशी यांनी त्यांच्या शुभास्ते करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करीत आहे. माजी सभापती या ठिकाणी मी जास्तच काही बोलणार नाही, पण जे माझ्याकडे प्रस्तावाचं काम आलेलं आहे तत्पूर्वी मी आपल्याला एक काम सांगणार आहे. ते काम आपण सगळ्यांनी मनपूर्वक करावं. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे असे आपले सगळ्यांचे लाडके दादासाहेब सूर्यवंशी यांचा आभार मानण्यासाठी आपण एक जोरदार टाळा वाजवायचा आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो, सतत जनतेच्या
मनामध्ये जे काही कामं आहेत ती कामं पूर्णत्वास कशी जातील असे आपले सगळ्यांचे लाडके, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचे आशीर्वाद, ज्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे असे श्रीमान सन्मान्य दादासाहेब भुसे यांच्यासाठी पण एकदा आपण जोरात टाळ्या वाजवायच्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मी या ठिकाणी नेहमी जो बोलत असतो तो बराच वेळा विकास कामांचं लोकार्पण, काही कामांचं भूमिपूजन या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या गावाचे सरपंच ताईंचे पती माननीय चेतनजी पवार, या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी पण आलेले आहेत. काहींचा नामोल्लेख मी मुद्दामहून टाळतो आहे. ते सर्व सन्माननीय अधिकारी, शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोहर बापू बच्चाव, दाभाडीचे शशीभाऊ निकम, अविनाश शिरसाट, प्रमोदजी निकम, चंदूदादा देवरे, तहसीलदार विशालजी सोनवणे, आदरणीय मंच, आपल्या सौंदाणे गावाचे सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम तर मी आपल्या गावाचं या कार्यक्रमाचे आयोजक माननीय दादा सूर्यवंशी गावाच्या वतीने आणि पंचक्रोशीच्या वतीने, मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो. जसं आता भरत काका आणि अनेक मित्रांनी त्याचा जीवनपट मांडला, मला वाटतं की कदाचित खूप लांबचा कालावधी नसेल, सौंदाण्याला तर सांगण्याची गरजच नाही. आणि मी स्वतः पण बघितलेलं आहे की एक वेळ होते की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून दादा सूर्यवंशी, त्याचे बंधू असते, मी पाहिलेलं आहे की लग्नांमधले फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचं पण काम दादा सूर्यवंशी आणि त्याच्या भावाने केलेलं आहे. आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आज कोण बोललं की राजदूतवरून BMW, विषय BMWचा नाही. BMW गाडी जरी मोठी असेल परंतु त्या गाडीत बसल्याच्या नंतर पण आपल्या गावाच्या विषयी तळमळ असणं, आपले पाय जमिनीवर असणं, मला वाटतं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज अनेक कामांमध्ये जसं आता चैतन्य सांगितलं की एखादं काम मंजूर झाल्याच्या नंतर, आता उदाहरणार्थ अभ्यासिका आपण मालेगाव तालुक्यामध्ये 5-7 गावांना देतो, 50 लाख रुपये त्याचं इस्टिमेट आहे. परंतु मला विश्वास आहे की संपूर्ण तालुक्यामध्ये 5 ठिकाणी 10 ठिकाणी जरी अभ्यासिका दिल्या असतील तरी सर्वात उत्कृष्ट अभ्यासिका ही आपल्या सौंदाणे गावाची असणार. कारण त्या 50 लाखामध्ये दादा सूर्यवंशी आणखी 5-25 लाख 50 लाख रुपये तिकडे स्वतःच्या कष्टाच्या पैशांमधनं टाकणार आणि आपल्या गावाची मुलं शिकली पाहिजे, पंचक्रोशीची मुलं शिकली पाहिजे, त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. त्या काळामध्ये आपली परिस्थिती नव्हती, परंतु आज आपली परिस्थिती आहे आणि त्या विद्यार्थ्यांना या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. या भावनेतून मला वाटतं की दादाने तो निर्णय केला आणि मग केशव असेल, भरत काका असेल, ग्रामपंचायतचे
सर्व सदस्य असतील, आम्ही सगळ्यांनी बसून की ही जबाबदारी आपण दादावर सोपवू. त्याच पद्धतीने आता गावाची शाळा सुद्धा स्वतःच्या मेहनतीच्या पैशांमधून बांधून देण्याचा निर्णय दादाने त्या ठिकाणी केलेला आहे. ती जी पाटाची चारी आहे ती चारी सुद्धा स्वखर्चाने त्या ठिकाणी सर्व भागाच्या शेतकऱ्यांसाठी ते पाणी त्याने उपलब्ध करून दिलेलं आहे. मला वाटतं की एक प्रकारे आपण या मातीचे काही देणं लागतो, त्यांचं काही ऋण आहे, त्याचे काही उपकार आपल्यावर आहेत, या भावनेतून दादा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी काम करते आहे. मला व्यक्तिगत जर विचाराल तर मला वाटतं की त्यांच्या आईचे आशीर्वाद, त्यांची आईची वागणूक आजही परखडपणे त्यांचे जे काही विचार आहेत आणि जो काही आशीर्वादांचा ठेवा आहे, पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलंय की एक मोठा बाका प्रसंग या कुटुंबावर आला, परंतु आपण जेव्हा बोलतो की देवाची शक्ती आणि देवाचे आशीर्वाद काय असतात, त्या प्रसंगातनं बाहेर त्याचं कुटुंब जे आलंय त्याच्यातनं आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मला विश्वास आहे की जी काही कामं संपन्न होतील ती कामं अतिशय दर्जेदार पद्धतीची असतील, क्वालिटीमध्ये असतील. आणि आजूबाजूच्याही गावांना मी मुद्दामहून इकडे बोलवलेलं आहे की आपणही आपल्या प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने जर विकासाची कामं आपण संपन्न केली तर निश्चितपणे त्या गावाचा विकास त्या ठिकाणी साध्य होऊ शकतो. मागच्या आठवड्यामध्ये आपण संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जलपूजन यात्रा सुरू केली. प्रामुख्याने गिरणा मोसम नद्यांवर जे बंधारे आपण बांधलेले आहेत त्याच्यासोबतच तालुक्याच्या ज्या उपनद्या आहेत. प्रतिनिधी आरटी आहेर, नाशिक, महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.